श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा ठरेल, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, तो देव सतत तुमच्यासोबत राहतो, तुमच्यासोबत नांदतो। आणि जर तुम्हाला हे समजणार असेल तर नक्कीच तुमची त्या देवावरची श्रद्धा अजून वाढणार आहे आणि तुमचा विश्वासही अजून वाढणार आहे। तर अशी जी संकेत आहे तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। आणि तुमच्याही बाबतीत जर असे संकेत घडत असतील, अशी लक्षणं जर तुम्हालाही दिसत असेल तर कमेंटमध्ये तसं नक्कीच सांगा। चला जाणून घेऊया नेमका संकेत काय आहे किंवा लक्षणे काय आहे। तर बघा, सगळ्यात पहिला जो संकेत आहे किंवा लक्षण आहे ते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे। आता बऱ्याचदा ब्रह्ममुहूर्तावर सहसा कोणी उठत नाही। पूर्वीचा काळ म्हटलं तर ब्रह्ममुहूर्तावर उठलं जायचं। ब्रह्ममुहूर्त म्हटलं तर देवांची वेळ असते आणि ह्या वेळेमध्ये उठून काही आपण देवपूजा वगैरे केली तर नक्कीच ती लवकर साध्य होत असते, त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असतं। हे सगळं माहीत असूनही आजकालच्या या बदलत्या काळानुसार किंवा बदलत्या वेळेनुसार सकाळी सकाळी उठणं प्रत्येकाला शक्य होत नाही किंवा प्रत्येकाला उठणं जमतही नाही। पण तरीही एखाद्याच्या बाबतीत असं घडतं की बरोबर ब्रह्ममुहूर्तावर जाग येते, म्हणजे येतेच। काहीही कारण नसेल, अलार्म लावलेला नसेल तरीही बरोबर त्या वेळेमध्ये तुम्हाला जाग येते। तर ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्हाला जाग येत असेल तर नक्कीच दैवी शक्ती तुमच्यासोबत नांदत आहे। बघा, दैवी शक्तीचा वास तुमच्या घरामध्ये आहे आणि त्याची कृपा देखील तुमच्यावर आहे। पण आता जर तुम्हाला या वेळेत जाग येतच असेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। बघा, तिथेच उठून आपल्या अंथरुणावर बसून का होईना आपल्या देवाचं स्मरण करायचं आहे। आता बरेच जण म्हणतील की अंघोळ न करता कसं काय, तर हे बघा, अंघोळ वगैरे करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही ते करा। पण अगदीच नसेल शक्य तर कमीत कमी उठून 5 ते 10 मिनिट का होईना डोळे बंद करून आपल्याला त्या देवाचं स्मरण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे। आता श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणण्यासाठी कुठलाही नियम नाही, अगदीच तुम्ही म्हणू शकतात। पण जसं की गायत्री मंत्र आहे किंवा इतर जे काही स्तोत्र मंत्र असतात त्यांचे नियम असतात, ते नियम पाळणं बंधनकारक असतात। म्हणून ते नियम पाळून तुम्हाला ते मंत्र म्हणायचे आहे। ते डायरेक्ट आपण असे अंथरुणावर म्हणू शकत नाही। पण श्री स्वामी समर्थ या मंत्राला कुठलाही नियम नाही, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं तरीही चालेल। त्यानंतरचा दुसरा जो संकेत आहे तो असा की पूजेच्या वेळी तुमच्या डोळ्यातून अश्रू येणे। बऱ्याचदा अनेकांच्या बाबतीत असं घडतं की पूजा करायला सुरुवात केली किंवा एखादी आरती म्हणायला सुरुवात केली की त्या आरतीमध्ये ते इतके गढून जातात की आपोआप त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। तुम्ही मंदिरात जरी गेलेले असाल आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये अगदी जोरात आरती सुरू असेल तर आपोआप तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। तर बघा, आपण हे मुद्दाम करत नाही, पण तरीही जर आपोआप अश्रू येत असतील तर 100% तुमच्यासोबत तुमचे स्वामी आहे। तुमची ज्याही देवावर श्रद्धा आहे तो देव तुमच्यासोबत आहे। तुम्ही जे काही म्हणत आहात, तुम्ही जे काही तुमचं गाऱ्हाणं सांगत आहात तो देव ऐकत आहे आणि म्हणूनच तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहे। बऱ्याचदा काय होतं की आपण असं प्रत्येकासमोर रडत नाही, पण जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्या समोर येते तेव्हा आपले अश्रू आपण थांबवू शकत नाही। आपण त्या व्यक्तीला सगळे काही आपल्या भावना सांगत असतो आणि मग आपोआप आपल्या डोळ्यातून पाणी येतं। तसंच स्वामी महाराज आपल्या जवळचे आहे आणि जेव्हा आपण आरती करतो, पूजा करतो, तेव्हा त्यांना आपण आर्ततेने हाक मारतो आणि त्या हाकेला साथ देत स्वामी महाराज देखील आपल्यासाठी धावून येतात आणि म्हणून आपल्या डोळ्यातून अश्रू येतात। तर हा काही वाईट संकेत नाही, हा एक शुभ संकेत आहे। तर तुम्ही घाबरण्याचं कारण नाही, तुमच्यासोबत स्वामी आहेत हे लक्षात घ्या। त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की तुम्हाला सेवा करावीशी वाटते। बघा, बऱ्याचदा काय होतं की आपण सेवा करतो पण अचानक आपलं मन त्या सेवेमध्ये रमत नाही आणि मग कुठेतरी सेवेत अंतर पडतं। पण कधी कधी काय होतं ना की एखादी सेवा आपल्याला खूप करावीशी वाटते। आता आपण ठरवलेलं नसतं की नाही मी आज हे वाचणार किंवा अशा काही आपण गोष्टींचं नियोजन केलेलं नसतं, तरीही आपण देवासमोर जेव्हा बसतो तेव्हा आपोआप एखादं पुस्तक हातात घेतो, स्वामी चरित्र सारामृतच वाचू लागतो किंवा दुसरी एखादी सेवा आपण करतो। एकंदरीत सेवा करण्याची गोडी, सेवा करण्याची ओढ आपल्याला लागते। त्यावेळेस नक्कीच दैवी शक्तीचा वास तुमच्या घरामध्ये असतो। बघा, देव स्वतः तुमच्याकडून ती सेवा करून घेत असतो असा त्याचा अर्थ होतो किंवा या व्यतिरिक्त वाढीव सेवा तुमच्याकडनं होते। आता एखाद दिवशी तुम्ही ठरवलं आहे की मला 1 ते 3च अध्याय वाचायचे आहे, पण चुकून तुमच्याकडनं 4थाही अध्याय वाचला जातो, 5वाही वाचला जातो आणि जेव्हा अशी वाढीव सेवा होते ना तेव्हा नक्कीच दैवी शक्ती तुमच्यासोबत असते आणि ती शक्ती तुमच्याकडून ही सेवा करून घेत असते, हे लक्षात घ्या। त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की नेहमीच सकारात्मकता जाणवते।
आजूबाजूची परिस्थिती कितीही वाईट असली तरीही तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता असते की नाही, उद्या सगळं काही ठीकच होणार आहे असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा हा अंतर्मनातला आवाज तुमचा नसून तुमच्या देवाचा असतो, तुमच्या स्वामींचा असतो। त्यामुळे अशी सकारात्मकता तुम्हाला नेहमी वाटत असेल तर घाबरू नका, तुमच्यासोबत स्वामींचा आशीर्वाद कायमच आहे। ते कुठल्याही वाईट काळातून तुम्हाला बाहेर काढतील। त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की बोललेल्या गोष्टी खऱ्या होतात। बघा, बऱ्याचदा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती काहीतरी बोलते आणि काही दिवसांनी अगदी तसंच होतं। जेव्हा तुमच्या बाबतीत असं घडू लागतं ना, तेव्हा आपोआप तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त झालेली असते। तुम्ही हे जे काही मंत्र स्तोत्र म्हणत असतात त्याने आपोआप तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होते आणि तुम्ही ज्या काही गोष्टी बोलता त्या खऱ्या होतात। फक्त काळजी एक घ्यायची आहे की बोलताना नेहमी शुभ बोलत जा, सकारात्मकच बोलत जा। त्यामुळे जेव्हा तुम्ही सकारात्मक बोलणार आहात तेव्हा तुमच्या बाबतीत सकारात्मकच गोष्टी घडणार आहे हे लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला सलग स्वप्नामध्ये देवांचे फोटो, देवांची मूर्ती असं जर काही दिसत असेल किंवा शुभचिन्ह दिसत असतील, जसं की स्वस्तिक आहे, नारळ आहे, या व्यतिरिक्त शंख आहे, घंटा आहे, यापैकी काहीही श्रीयंत्र असेल, जे काही देवपूजेच्या संबंधित आहे ते जर तुम्हाला दिसत असेल तर 100% समजून घ्या की दैवी शक्तीचा वास तुमच्या सोबत आहे, दैवी शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे। त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडतात किंवा रोजच्या रुटीनप्रमाणे तुम्ही ऑफिसला जातात, तुमच्या व्यवसायासाठी घराबाहेर पडतात आणि दररोज तुम्हाला रस्त्यामध्ये गाय दिसते किंवा मुंगूस दिसते आणि हे 1-2 दिवस नाही तर सलग तुम्हाला 8-10 दिवस कंटिन्यू असंच होत असेल तर 100% लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरी होणार आहे किंवा लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे असा तो संकेत मानला जातो। त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की दिव्यात फूल तयार होणे। आता बघा, बऱ्याचदा आपण दिवा प्रज्वलित करतो आणि त्यानंतर त्या दिव्याला काजळी येते, पण काजळी न येता त्या काजळीमध्ये जर आपल्याला एखादा आकार दिसू लागला, जसं की फुलाचा आकार, कमळाचा आकार, कलशाचा आकार किंवा बऱ्याच भक्तांच्या बाबतीत तर स्वामींची मूर्ती देखील दिसलेली आहे, स्वामींची प्रतिमा हुबेहूब त्या दिव्यामध्ये दिसलेली आहे, तसे फोटो देखील आपल्याकडे आहे, तुमच्यासोबत नक्कीच कधीतरी शेअर करेल। तर अशा प्रकारे जर वेगवेगळ्या प्रतिमा तुमच्या दिव्यामध्ये तयार होत असतील तर नक्कीच स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही जी काही सेवा केलेली आहे, तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती ह्या दिव्याच्या मार्फत स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला हा संकेत मिळत आहे असं समजावं। त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की अचानक तुम्हाला शंख वाजल्याचा किंवा घंटानाद होण्याचा भास होणे। बघा, बऱ्याचदा काय होतं की आपल्या आजूबाजूला कुठेही घंटानाद होत नसतो किंवा शंख वाजवला जात नाही, पण तरीही आपल्या कानावर तो आवाज पडतो, तो ध्वनी आपल्याला ऐकायला येतो। जर असं होत असेल तर नक्कीच तुमच्यासोबत दैवी शक्तीचा वास आहे। अर्थात आता तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर घंटानाद तुमच्या कानावर पडणार आहे, शंखाचाही आवाज येऊ शकतो, पण तसं नसतानाही जर तसा आवाज येत असेल तर नक्कीच दैवी शक्ती तुमच्या सोबत नांदत आहे हे लक्षात घ्या। त्यानंतर तुम्ही पूजा करताना किंवा अचानकच तुमच्या घरामध्ये जेव्हा सुगंध दरवळू लागतो, बघा आता अगदीच तुम्ही अगरबत्ती धूप लावलं तर आपल्या घरामध्ये सुगंध येणे साहजिक आहे, पण अगरबत्ती धूप काहीही न लावता जर तुमच्या घरामध्ये सुगंध दरवळत असेल तर नक्कीच तुमच्यासोबत दैवी शक्तीचा वास आहे हे समजावं। त्यानंतर बघा, बऱ्याचदा तुम्ही घेतलेले निर्णय चुकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही कुठलाही निर्णय घेतला आणि त्यामध्ये जर तुम्हाला यश प्राप्त होत असेल, कामे मार्गी लागत असतील तर तुमच्यावर खूप मोठा दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे, तुमच्या कुलदेवीचा, कुलदैवताचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे असं समजावं। बऱ्याचदा आपण निर्णय घेतो पण कधी कधी ते निर्णय पूर्णत्वास जात नाही किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण होतात, मग कुठेतरी आपली कुलदेवीची सेवा कमी पडत असते हे लक्षात घ्या। पण जर तसं काही होत नसेल तर कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे असं या ठिकाणी समजावं आणि कुलदेवीची जी काही तुम्ही सेवा करत आहात ती कंटिन्यू ठेवावी। तर स्वामी भक्त हो, बघा हे 9-10 संकेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे। आता हे सगळे संकेत तुम्हाला एकाच वेळेस मिळावे असं नाही, तर यापैकी तुम्हाला जे काही संकेत मिळत असतील त्याने नक्कीच तुमच्यासोबत तुमचे स्वामी आहे, या व्यतिरिक्त तुमच्या दैवी शक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे असं समजावं। पण हो, हे संकेत आपल्याला मिळाले म्हणजे देव आपल्यासोबत आहे, तर आता सेवा करायची नाही असं नाही, तर आपल्याला आपली सेवा कंटिन्यू ठेवायची आहे, देवावरचा विश्वासही कायम ठेवायचा आहे, नक्कीच त्याची कृपा सदैव आपल्यासोबत राहण्यास मदत होणार आहे। तर स्वामी भक्त हो, तुम्हाला यापैकी कुठले संकेत जाणवतात हे कमेंट करून नक्की कळवा आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील कळवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।